आपला चंद्र, आपला सूर्य आणि सूर्यमाला, त्या पलीकडे असलेली आपली दीर्घिका मंदाकिनी किंवा मिल्की वे, आपल्या शेजारची आकाशगंगा देवयानी किंवा अँड्रोमेडा आणि त्या पलीकडे असलेलं सगळं विश्व. या अथंग आसमंतानं चंद्रकांत घाटाळ या तरुणाला साथ घातली आणि मग त्यानं आपल्या कल्पकतेची जोड देत आविष्कार केला. खगोलशास्त्राच्या आवडीतून शैक्षणिक क्षेत्रात पदवी मिळवलेल्या चंद्रकांत यांनी कोणतीही सरकारी मदत न घेता एक महाशक्तिशाली दुर्बीण तयार केली. या दुर्बिणीतून ते आता विश्वाचा पसारा अभ्यासतायत. जास्तीत जास्त ग्रामीण भागात ह्या विज्ञानाचा आणि अवकाश निरीक्षण किंवा खगोलशास्त्राचा प्रसार व्हावा हीच माझी इच्छा. आणि जर का आपल्या भागातून एखादी जर का अंतराळवीर कल्पना चावलासारखी जर का निर्माण झाली तर माझ्यासाठी ती अतिशय आनंदाची अशी बाब ठरेल. दुर्बिणीतून दिसणारं जग स्वतःपुरता ठेवण्याचा स्वार्थीपणा चंद्रकांत यांच्या शिक्षकी बुद्धीला न पटणाराच. म्हणून मग त्यांनी पालघर जिल्ह्यातल्या कासासारख्या दुर्गम भागात अनुजा अवकाश निरीक्षण केंद्राची स्थापना केली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणाचे धडे देणं, त्यांच्या खगोलशास्त्राची आवड उत्पन्न करण्याचं काम आता चंद्रकांत करतायत. मुंबई या ठिकाणी नेहरू तारांगण या ठिकाणी जायला लागत असेल खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी. तसेच आम्ही त्या शाळेला भेट दिली, ती दुर्बीणची व्यवस्था बघितली, खूप अतिशय सुंदर केलेली आहे. स्वतःचे पैसे, पदराचे पैसे खर्च करून, बचत करून अतिशय चांगल्या प्रकारची उत्तम अशी खगोलशास्त्रीय शाळा त्यांनी या ठिकाणी उभारली आहे की ज्याद्वारे आपण आकाशात असलेल्या या ग्रहांचं वगैरे चांगल्या प्रकारे निरीक्षण करू शकतो. आकाशाशी नातं जोडलेल्या चंद्रकांत यांच्यातला संशोधक त्यांना स्वस्थ बसू देत नाही. या दुर्बिणीतून नवनवे ग्रह तारे बघण्यात त्यांची तासनतास जातात. अशी संशोधक वृत्ती असलेल्या राज्यभरातल्या चंद्रकांतांची सरकारनं दखल घेण्याची गरज आहे. हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.